नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एक नंबर अशी भन्नाट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। हॉटेलपेक्षाही भन्नाट अशी चवीले एकदम बिलकुल टेस्टी ही कलाकंद रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मित्रांनो। ते पण फ्रेश बिलकुल आपल्या डोळ्याच्या समोर केलेली आहे ना। आता ना मित्रांनो, आपल्या सर्वांच्या घरी गौरी गणपती येतात, तर अशा सणामध्ये अशा त्योहारामध्ये मिठाई तर आपल्या घरी सर्वांच्या घरी बनते। तर त्यासाठी ना कलाकंद ही मिठाई भी तुम्ही बनवा। एक नंबर अशी कलाकंद मिठाई हे बनून रेडी होते मित्रांनो। जे आत्ताच नवीन लग्न झालेल्या मुलीसुद्धा हे तुम्ही करू शकता, काही टेन्शन न घेता। तर चला आता रेसिपी स्टार्ट करू। तर इथं मी ना 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध मस्त उकळू द्यायचं। आता या दुधाला काय करायचं, आपल्याला मस्त फाडायचा। या दुधाचं आपल्याला बनवायचं आहे मस्त पनीर, आहे की नाही। तर इथं मी विनेगर घेतलं आणि पाणी घेतलं। तर विनेगर आणि पाणी मस्त मिक्स करून घेतलं। तुम्ही डायरेक्ट विनेगर टाकायचं नाही, त्याच्यामध्ये पाणी घ्यावंच लागतं ना। नाही तुम्ही जर म्हणसाल की मी डायरेक्ट विनेगर टाकतो बा, तर नाही, ते जमणार नाही। तर त्यासाठी पाणी आणि विनेगर हे मिक्स करून घ्यावं लागते। आणि थोडं पहिले आपण या दुधामध्ये हे विनेगर टाकू आणि थोडं केल्यानंच हे पूर्ण दूध हे मस्त फुटून जाते, आहे ना। तर तुम्ही बघू शकता मस्त उकळत्या दुधामध्ये आपल्याला हे टाकून द्यायचं आहे आणि हे दूध व्यवस्थित आपल्याला फाडून घ्यायचं आहे ना। तर बघू शकता आता पनीर आपलं तयार होऊन राहिलं। तर हे बघू शकता आता सर्व दुधाचं पनीर हे तयार झालेलं आहे। तर आता आपण काय करू, हे पनीर ना मस्त एका भांड्यातनी काढून घेऊ। तर त्यासाठी मी खाली एक मोठं भांडं घेतलं, पीठ गाळायची चाळणी घेतली, एक मस्त पांढरा रुमाल घेतला कॉटनचा। आता हे सगळं मस्त पनीर ना याच्यामध्ये बिलकुल गाळून घेऊ आणि आणखीन थोडंसं पाणी टाकून बिलकुल स्वच्छ धुवून घेऊ, ताकी जे विनेगरचं जो टेस्ट असते ना तो येत नाही, आहे ना। तर असं मस्त पिळून घ्यायचं आहे आपल्याला, सगळं पाणी बिलकुल असं पिळून घ्यायचं आहे ना। तर तुम्ही बघू शकता मस्त पाणी पिळून घेतलेलं आहे इथं। आणि आता हे पनीर बघा तुम्ही किती मस्त सॉफ्ट बिलकुल हे पनीर आपलं बनून रेडी झालं। तर आता याचं काय करायचं, या पनीरचं पुढे मी तुम्हाला सांगतो, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता मी इथं एक कढई घेतली, कढईमध्ये मी इथं 1 लिटर दूध घेतलं, चांगलं मस्त दूध हे गरम केलेलं होतं मी, तर मग तेच दूध घेतलं मी। तर दूध ना मस्त आपल्याला उकळी येऊ द्यायचं। हे बघू शकता मी ना मस्त उकळी येऊ दिली आणि या 1 लिटरचं दूध मी हे बघू शकता तुम्ही इथं डायरेक्ट अर्धा लिटर दूध हे झालेलं आहे, गरम करू आहे ना। तर मस्त व्यवस्थित गरम करायचं हे दूध आणि व्यवस्थित हे फिरवत बसा लागते बरं। असं नाही की दिलं बा आता गरम करून बसा इकडे तिकडे कामं करत नाही। तर मस्त मी हे इथं दूध गरम केलेलं आहे आणि आता हे दूध अर्ध झाल्यानंतर दूध ना मी इथं पनीर टाकलेलं आहे, सगळं पनीर टाकून दिलं आणि 1 वाटी मी इथं साखर ॲड केली। तर बघू शकता मित्रांनो, पूर्ण आता हे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला, आहे ना। मी ना 1 लिटरचं दूध पूर्ण अर्धा लिटर आटू दिलं आणि नंतरच हे बिलकुल पनीर आणि साखर मी इथं ॲड केलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्याच वेळेस आपल्याला ॲड करावं लागते बरं। आणि थोडीशी मी इथं 3 ते 4 मी इथं इलायची ॲड केलेली आहे। तर मित्रांनो, एक मेन म्हणजे एक गोष्ट अशी की हे दूध जे 1 लिटर होतं ना, मी ते अर्धा लिटर केलं आणि तेव्हा कुठं मी त्याच्यामध्ये पनीर आणि साखर मी ॲड केली आहे ना। आणि व्यवस्थित मिक्स करावं लागते बरं, हे लागू द्यायचं नाही आहे, अजिबात लागू द्यायचं नाही। स्लो फ्लेमवर आपल्याला हे दूध आटवा लागते पूर्ण आणि व्यवस्थित बिलकुल फिरवतच बसा लागते बरं, हात आपला चालूच ठेवा लागते, तेव्हाच ते आपलं व्यवस्थित मस्त कलाकंद बिलकुल रेडी होऊन जाते। तर बघू शकता मस्त हे पूर्ण याच्यातलं जे दूध होतं ना ते पूर्ण दूध आटलेलं आहे आणि 1 नंबर असं हे आपल्याला कलाकंद इथं तयार झालेलं आहे। तर आता काय करायचं, आपण हे कलाकंद ना पूर्ण एका मोडमध्ये मस्त टाकून देऊ। तर इथं मी मस्त केकचा जो मोड असते ना तो घेतलेला आहे। इथं मी तुम्ही बटर पेपर टाकू शकता, पण माझ्याजवळ बटर पेपर नव्हता, तर मी इथं आपलं वहीचं जे पेज असते की नाही तेच घेतलं आणि मस्त इथं मी बदाम काजू मस्त बारीक करून मी टाकून दिले। तर आता हे कलाकंद ना व्यवस्थित या मोडमध्ये व्यवस्थित बिलकुल सेट करून घ्यायचं आहे। तुम्ही एका प्लेटमध्ये बी करू शकता किंवा टिफिनच्या एखादा गोल टिफिन असला ना त्याच्यामध्ये बी तुम्ही करू शकता, आहे ना।
तर तसं जर इथं ना चौरसवाला जर टिफिन जर असताना तर एक नंबर आपले हे कलाकंदचे बिलकुल पीसेस झाले असते है ना। तर बघू शकता मित्रांनो, इथं ना आता व्यवस्थित मी टॅप केलेला आहे, मस्त व्यवस्थित कलाकंद हे मस्त सेट केलेलं आहे। थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बिलकुल प्लेन करून घ्यायचं आहे आणि वर थोडेसे मस्त ड्रायफ्रूट्स मी इथं टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता काय करायचं, 15 ते 20 मिनटासाठी ना आपल्याला हे हा मोड ना आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यावा लागते ना। डीप फ्रीजमध्ये नाही ठेवायचा, नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे ना। तसं तुम्ही रूमच्या बाहेर ठेवलं चालते, पण जास्त मग टाईम लागते। फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तुम्ही 20 मिनटात बिलकुल हे तयार होऊन जाते। तर बघू शकता इथं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आता मी फ्रीजमधून काढून घेतलं 20 मिनटानंतर। आता आपण एका प्लेटमध्ये ना हे पूर्ण कलाकंद ना मस्त काढून घेऊ आहे ना। तर थोडंसं टिफिन हा उलटा करून घ्यायचा आणि असं टॅप टॅप करायचं, ताकी सगळा तो कलाकंद ना खाली बिलकुल अल्लादी पडून जाते, काहीही न करता आहे ना। तर बघू शकता हा जो पेपर होता ना, कॉपीचा पेपर वहीचा, तो मी इथे घेतलेला आहे। तुम्ही बटर पेपर जर नसला ना तर हा उपाय करायचा आहे ना। टेन्शन घ्यायची गरज नाही की बटर पेपरने आता मी काय करू, जुगाड करत बसायचं, काही केलं ना तर जुगाड करायचं आहे ना। तर बघू शकता आता हा पेपर मी काढलेला आहे, बघू शकता काय एक नंबर भन्नाट असं कलाकंद इथं आपल्याला तयार झालेलं आहे। तर आता मस्त याचे ना आपण मस्त कट करून घेऊ चाकूच्या साहाय्याने आहे ना, मस्त व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी मस्त कट करून घेतलेला आहे इथं। आणि मित्रांनो, खरोखर ना रेसिपी जर मित्रांनो तुम्हाला आवडली असेल ना, प्लीज मनापासून ना लाईक करा आणि कसं कलाकंद झालं प्लीज कमेंट करून सांगा आहे ना। तर बघू शकता मित्रांनो, असे मी मस्त काप करून घेतलेले आहेत चाकूच्या साहाय्यानं। एक साईड आता डबल इकडून बी मस्त कट करून घ्यायचे आहेत। आणि काय भन्नाट हे कलाकंद झालं होतं ना। तर मित्रांनो, आता मस्त गौरी गणपती बसतात, तर त्यासाठी तर सगळ्यांच्या घरी मस्त हे गोडधोड मिठाई असते। तर त्यासाठी ना तुम्ही ना एकदा तरी ट्राय करा, एक नंबर अशी भन्नाट हे रेसिपी होऊन जाते। बघू शकता मित्रांनो, तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना, प्लीज रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आहे ना, तुमच्या मित्रात शेअर बी करा। तर बघू शकता मित्रांनो, काय अशी भन्नाट हे कलाकंद रेसिपी बनून आपली तयार झालेली आहे। जे नवीन मुली आहेत ना, सध्या जे नवीन नवीन लग्न झाले, तर किचनमध्ये स्वयंपाक वगैरे काही मिठाई वगैरे बनवायचं असलं की पहिलेच त्याला पसीना येते, घाम येते, तर टेन्शन घ्यायची गरज नाही। आपला व्हिडिओ पाहायचा, भन्नाट असा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये ना ज्याला काहीच येत नाही ते बी हे रेसिपी बनवू शकते, एवढी गॅरंटी आहे आपली। तर एक नंबर हे कलाकंद झालेलं आहे, तुम्ही बी ट्राय करा आणि तुम्ही बनवा आणि कमेंट करून सांगा मला की एक नंबर हे रेसिपी झाली होती। तर काहीच नाही याच्यात, फक्त दूध घ्यायचं, दुधाचं पनीर घ्यायचं, पनीर करून घ्यायचं आणि दूध आणि चिनी, बस साखर, एवढा या 3 आयटमनं हे बिलकुल रेसिपी आपली भन्नाट अशी होऊन जाते। हॉटेलची रेसिपी आहे ना, ते बी फेल करणार आहे अशी रेसिपी आपली बनलेली आहे। तर प्लीज व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा। तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जो बी मी व्हिडिओ टाकेल ना, तर तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जाणार आहे। तर मित्रांनो, खरोखर रेसिपी जर आवडली असेल ना, तर घ्या मग पटकन खाऊन। दोघं नवरा बायको असाल तर दोघं नवरा बायको खा, लग्न नशीन झालं तर एकटेच खा, पण खाऊन घ्या, आहे की नाही। एक नंबर ही रेसिपी झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू, परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद,